डेव्हिल मुकेश रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध श्री स्वामी समर्थ अंधेरी दिवेश. आणि आता मॅच जर प्रत्येक ओव्हरमध्ये थांबवली तर बघा पेनल्टी दिली जाणार, याची तुम्ही नोंद घ्या प्लीज. मॅच स्टार्ट करायची दिवेश प्लीज. हा आमची इव्हेंटची संपूर्ण टीम ज्याने आम्हाला खूप मोठं सहकार्य 2 दिवस केलं. शुभम आणि आमचे शुभम कदम आणि आमचे हर्षद, आपला एक विशेष सन्मान असाच आपला देखील. खूप साऱ्या शुभेच्छा. अजिंक्य खूप चांगलं, जे फायरवर्क पण खूप चांगलं होतं. स्वामी इव्हेंट आणि त्यांची संपूर्ण टीम, ड्रीम इव्हेंट आणि स्वामी इव्हेंट, हा यांच्यासाठी भाई जास्त वेळ चालू दे, जरा चालत राहू दे भाऊ. फायर शुभम, खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या या संपूर्ण टीमला. स्वामी इव्हेंट आणि ड्रीम इव्हेंटची संपूर्ण टीम. पहिली ओव्हर घेऊन दिवेश मारावे त्या स्ट्रायकेटला शुभम लोखंडे. फायनल पाहतोय, 1 लाखाचा मानकरी कोण ठरेल? 1,11,111. पहिल्याच बॉलवर समोर खेळलेत आणि फटका थोडा फसतोय, परंतु सिंगल रन. 4 ओव्हरची मॅच आहे. डेव्हिल मुकेश रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर श्री स्वामी समर्थ अंधेरी. भाई जशकाचं एक भव्य दिवस आयोजन पाहिलं गेलं आणि बेस्ट वर्सेस बेस्ट एक जबरदस्त बॅटल आहे. बॉलिंगसाठी दिवेश पहिली ओव्हर घेऊन. प्लीज प्रत्येक बॉल नंतर वेळ घेऊ नका. स्ट्रायकर लेफ्टी बॅटर आहेत. कुणालाच दिवसभरामध्ये एक चांगली बॅटिंग केली आहे, परंतु फायनल मॅच मध्ये परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे. पहिलीच ओव्हर घेऊन दिवेश. या बॉलवर स्टेप आउट झाले. गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. खेळाडू तिकडे येतात. सिंगल रनशी स्वामी समर्थ अंधेरी त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर डेव्हिल मुकेश रॉयल चेंबूर. जबरदस्त बॅटल आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सिंगल आलेत. यानंतर स्थानिक गटाची आपण पाहिलं तर सेमीफायनल खेळवणार, त्यानंतर फायनल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा दिवेश स्ट्रायकेटला शुभम. या बॉलवर स्टेप आउट झाले. फ्लिक होऊन खेळायचा प्रयत्न केला होता आणि तिकडे नॉन स्ट्रायकेटला डबलचा कॉल होईल. सिंगल डबलचा क्रिकेट खूप इम्पॉर्टंट आहे. फायनल मॅचचं प्रेशर वेगळं आहे, लीग मॅचचं प्रेशर वेगळं आहे. अंधेरी विरुद्ध चेंबूर अशी एक जबरदस्त बॅटल. स्ट्रायकेटला कुणाला येतात. पहिल्या 3 बॉलमध्ये 3 सिंगल आलेत. सुरुवात चांगली केली दिवेशने पण. जबरदस्त बॅटल आहे. स्ट्रायकेटला पुन्हा एकदा कुणाल. या बॉलवर चुकीच्या पद्धतीने पिचिंग पाहिली गेली आणि तिकडे व्हाईट बॉल आहे. 1-1 रन निर्णायक असणार आहे. संपूर्ण मुंबईने देखील क्रीडा स्पर्धा पाहिली गेली. युट्यूबला देखील खूप मोठ्या प्रमाणात श्री साई स्पोर्टची संपूर्ण टीम, 4 कॅमेऱ्यांचा युट्यूबला देखील आपण क्रीडा स्पर्धा पाहिली. आणि आता बघता बघता शेवटच्या या काही क्षण बाकी आहेत. खुल्या गटामध्ये कोण चॅम्पियन होईल याचा रिझल्ट आपल्याला येणाऱ्या 1 तासामध्ये समजेल. कुणाल बेंदारे विक्रोळीचे एक जबरदस्त लेफ्टी बॅटर. या बॉल स्वीप खेळले गेले. बॉल निघून जाईल 4 रनसाठी. प्रॉपर टायमिंग करत असताना अगदी हाफ बॅट ओपन केल्याने रन मिळतील 4. 8 धावा झाल्या धावफलकावरती. सर्वांची मेहनत आहे आणि मग टुर्नामेंट करणं म्हणजे संपूर्ण मॅन पॉवर आणि सर्व गोष्टींवर लक्ष ठेवणं. बॅनर बनवण्यापासून ग्राउंड बनवण्यापासून खूप साऱ्या गोष्टी. आज स्वप्नीलभाई तावडे यांचे संपूर्ण मित्रपरिवार आणि भांडूपमध्ये प्रथम ताजगी महापौरताई देखील आपल्यासोबत उपस्थित राहिल्या गेल्या. तावडे मॅडम नवनिर्वाचित महापौर मुंबई महानगरपालिकेच्या आणि
महापौर चषक देखील येणाऱ्या हंगामामध्ये पाहायला मिळेल. जबरदस्त मॅच ही देखील रंगती. 8 रन झाले धावफलकावरती. पहिलीच इनिंग चालू आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. 40-45 रन्स पर या ग्राउंडवर फायटेबल असणार आहेत. मांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी, मुलुंड या झोनमध्ये, घाटकोपर या झोनमध्ये अंडरआर्म क्रिकेटचा एक वेगळा क्रेज आहे संपूर्ण ईशान्य मुंबईमध्ये. स्ट्रायकर लेफ्टी बॅटर कुणाल या बॉलवर थांबून घ्यायचा प्रयत्न केला गेला आणि हिट विकेटच्या रूपामध्ये मात्र बाहेर जावं लागेल कुणालला. येते विकेट. बॅटर आउट. कट करण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका आपण पाहिला तर फसतो आहे. आजचा हा शेवटचा दिवस. सर्व या परिसरातील नागरिक देखील या मॅचचा आनंद घेत आहेत आणि क्रिकेटवर त्यांचं पण प्रेम राहिलंय. युट्यूबवर देखील आज सर्व आमचे मित्र या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. क्रिकेट बघणं, क्रिकेट खेळणं, क्रिकेट जिंकणं. आज संडे आहे. संडेच्या नंतर मंडे आहे ना. उद्या सर्वांना ऑफिसला जायचं आहे. 9:08ची ट्रेन पकडणं म्हणजे ते सर्वांसाठी तो शेड्यूल आहे. सर्वांची ठराविक ट्रेन असते, ठराविक बस असते, कोणाची बाईक असते. टाइम टू टाइम. मुंबई कधी थांबत नाहीये आणि मुंबई कधी थांबणार पण नाहीये आणि मुंबईचं कधी क्रिकेट पण थांबणार नाहीये. आता मे महिन्याचा मात्र एंड होत आला. यानंतर पावसाळ्याचा क्रिकेट देखील मुंबईतला एक वेगळा क्रेज आहे. रब्बर बॉलचं क्रिकेट. बॉलिंगसाठी आपण पाहिलं पुन्हा दिवेश स्ट्रायकेटला देवकरण परमार येत आहेत. बोरलीचे एक जबरदस्त बॅटर देवकरण परमार. दोघं एकाच संघात खूप वेळा खेळलेत परंतु आता फाईट करतील आमने सामने. दिवेश आणि देवकरण. पहिला बॉल थांबून खेळले गेले. पहिल्याच बॉलवरती रन मिळतील 4. जबरदस्त फेस करत असताना प्रॉपर टायमिंग खेळले गेले आडव्या बॅटने. पहिल्या ओव्हरचा खेळ संपवताना रन झालेत 12. वेल बॅटिंग. स्कोर मात्र तिकडे 12 धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. जबरदस्त बॅटर डेब्यू मुकेश रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध श्री स्वामी समर्थ अंधेरी. बेस पासून बेस. चला स्पीड अप करा रोहित. प्रत्येक ओव्हर नंतर वेळ घेऊ नका प्लीज. बॉलिंगसाठी विकास येतात दुसरी ओव्हर घेऊन. जबरदस्त बॅटल आहे. कोणता संघ मात्र जिंकेल यावर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. जवळपास 12 वाजत आले आहेत. थोडं स्पीडअप करा फिल्डिंग टीम. रन्स पण 12 झालेत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर शुभम. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा विकास सज्ज होतील. स्ट्राईक एंडला शुभम लोखंडे. या बॉलवर समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहे तिकडे. जबरदस्त एफर्ट दिले. वेल स्टॉप. फिल्डिंगचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे ग्राउंडवरती. स्क्वेअर बॉक्स क्रिकेट आपण पाहायला मिळतं आणि कधी बॅटिंग, कधी बॉलिंग, कधी फिल्डिंग. हॅनॉय कुमारची एक जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. श्यामबाई तावडे आपलं पण स्वागत आहे. लेट आले पण थेट आले. तावडे साहेब आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. राजधानी हॉटेलचे मालक आहेत. हा बाबा हॉटेल आहे त्या बाबा संडेला खूप इम्पॉर्टंट आहे. या बॉल रिव्हर्स खेळले गेले. बॉल निघून जाईल मात्र तिकडे 4 रनसाठी. येते बाउंड्री आणि तावडे साहेबांचं स्वागत केलं बाउंड्रीने आणि मोहित तावडे पण हसतोय. हा तावडे कुठे नाहीत. तावडे सगळीकडे आहेत. आज महापौर पण तावडे आहेत. शाखा प्रमुख पण तावडे आहेत. हॉटेलचे मालक पण तावडे आहेत. आमच्याकडे तावडे नेटवर्क पण आहे. सर्व काही आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर विकास. या बॉल देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. हलकीशी एज घेतली गेली. नाराज आहेत विकास कारण की ती बाउंड्री अडवणं गरजेचं होतं. बॉलरला फिल्डरची साथ खूप गरजेची आहे.
ज्या लेवलला तुम्ही क्रिकेट खेळताय तर फिल्डिंग तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बॅटिंग डिपार्टमेंट, बॉलिंग, फिल्डिंग ओव्हरऑल तुमचं स्ट्रॉंग पाहिजे. स्वामी इव्हेंट कडून जर जो खेळाडू बॉलिंगसाठी जे हॅट्रिक घेईल त्याला मात्र ₹500 पुरस्कार असणार आहे. 17 रन्सवरती आपण पाहिलं तर एक विकेट गेली आहे. याबरोबर देखील आपण पाहिलं तर वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळायचा प्रयत्न करत होते आणि रन्स मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. जबरदस्त मॅच आहे. शिवम पण मॅच सोडणार नाहीये. कोणता संघ मात्र जिंकेल? 18 रन झाले धावफलकावरती. विकासने चांगली बॉलिंग केली. एक डॉट पण आला परंतु एक चौकार थोडासा मिसफील्डचा पहिला गेला. फायनल चालू आहे. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल आहे. एकोणीस धावा होते धावफलकावरती. यावेळेला शेपआउट झाले. फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. खेळाडू आहेत तिकडे. चांगली फिल्डिंग. स्ट्राईक देवघरन परमार आहेत. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. यामुळे देखील फ्लिक केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. बन्नी आहेत तिकडे. हा स्वामी इव्हेंट कडून जर लगातार 3 बाउंड्री जो खेळाडू लगावेल त्याला देखील ₹500 पुरस्कार आहे. चांगली बॉलिंग केली परंतु एक बाउंड्री आली. 12 बॉलचा खेळ पहिला खेळ समाप्त झाला. 21 रन्सवरती एक विकेट गेली आहे. शिव स्वामी समर्थ अंधेरी संघाने टॉस जिंकला आणि पहिला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. मेगा फिनाले आपण पाहतोय आणि पहिल्या 2 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर समाप्त झाला. 21 रन्स, एक विकेट गेली आहे. बॉलिंगसाठी बन्नी. देवकरण त्या सोबतीला शुभम. एक जबरदस्त बॅटल. श्री स्वामी समर्थ अंधेरी त्यांच्या विरुद्ध डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर. भाई चषकाची फायनल मॅच आपण पाहत आहोत आणि वेगळ्या स्तरावरील क्रीडा स्पर्धा घेऊन जाण्याचा प्रयत्न केला गेला. स्वप्नीलभाई तावडे त्यांचे संपूर्ण मित्रपरिवार. 3 दिवसीय क्रीडा स्पर्धा जवळपास 40 टीम म्हणजे 400 प्लस खेळाडूकडे खेळताना पाहिले गेले. इंटरचं देखील क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने पाहिलं गेलं. महिलांचं क्रिकेट देखील ऑर्गनाईज केलं गेलं. लहान मुलांसाठी देखील क्रिकेट. बॉलिंगसाठी बनी. स्ट्रायकेनला देवकरण परमार. बेस्ट वर्सेस बेस्ट. एक जबरदस्त फाईट आहे. यानंतरच्या दोन्ही टीम सेमीफायनल साठी आपण तयार राहायचं आहे. सिद्धिविनायक अंधेरी आणि त्यांच्या विरुद्ध दिरुबा रॉयल्स. या बॉलवर समोर खेळले गेले. जबरदस्त फिल्डिंग. वेल स्टॉप. ट्वेंटी 22 रन झाले. तिसरी ओव्हर चालू आहे. या बॉल देखील ऑफस्टिकच्या बाहेर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. बनियाना मात्र एक्स्ट्रा रन्सवर देखील कंट्रोल करावा लागेल. 23 रन्स धावफलकावरती. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बन्नी. या बॉलवर स्टेप आउट खेळायचा प्रयत्न केला गेला आहे. पराग तिकडे फेकी करतील परंतु सिंगल रन. एक रन तेवढंच निर्णायक आहे आणि स्कोर मात्र इकडे जाऊन पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती. 24. रन झाले धावफलकावरती.
जबरदस्त बॅटल आहे आणि वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्सवर थोडं कंट्रोल करावं लागेल. तीन दिवस आपण सर्वांनी क्रिकेट एन्जॉय केलं. रोहित देखील थोडं कानमंत्र. महत्वाची मॅच आहे आणि क्रुशल मॅच आहे की ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. टायटल जिंकणं गरजेचं आहे. मुंबई चर्चा होती की भाई चषक कुणी जिंकलं. जिंकलं याला महत्व आहे. 26 रन्सवरती एक विकेट गेली आहे. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेलेत. फटका फसतोय. बॅटर आउट. बाहेर जावं लागेल शिवमला. सव्वीस रन झालेत आणि 2 विकेट गेलेत. तिसरी ओव्हर चालू आहे. बॅटिंगसाठी ओमकार पाटणे. तर डोंबिवलीची मॅच थोडीफार मात्र बनवणं गरजेचं आहे आणि थोडं टचअप देणं गरजेचं. 26 रन्सवरती 2 विकेट गेलेत. मेगा फिनाले आपण पाहत आहोत आणि शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा आहे. यानंतर अजून 2 मॅच आपण इंटर भांडूपचं देखील क्रिकेट पाहायला मिळेल. इंटर भांडूपचं क्रिकेट बघणं एक वेगळी मजा आहे आणि तिकडे देखील खरा घमासान की कोण जिंकेल, कोणता वॉर्ड जिंकेल. 113 आणि 115 वॉर्ड क्वालिफाय झाली आहे. 114 आणि 113 टीम पण मात्र सेमीफायनल साठी. ओमसाई पॅकर या बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. वाईट बॉल आहे. 27 रन झाले धावफलकावरती आणि 2 विकेट गेलेत. या बॉलवर परफेक्ट बॉल पाहिला गेला बनीचा. थांबून ठेवलं गेलं. ओमकारला डॉट करून चालणार नाही. मॅच क्रुशल आहे. रन्स थोडे बनवणं गरजेचं आहे. युट्यूबवर देखील खूप मोठ्या प्रेक्षक आनंद घेतात. त्यांचा पण स्वागत आहे. बन्नी स्ट्रायकेटला ओमकार पाटणे. बाळा मोठ्या स्ट्रोकची गरज असणार आहे. 45-50 पर्यंत स्कोर घेऊन जाणं गरजेचं आहे. यावर देखील ड्राईव्ह केला गेला. गॅपमध्ये बॉल. एक जबरदस्त फिल्डिंग. वेल स्टॉप. खूप चांगली फिल्डिंग त्यांनी या इनिंग मध्ये केली. एकदा जोरदार फिल्डिंग आवडली. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. वेल स्टॉप. आनंदने जबरदस्त फिल्डिंग केली. या बॉल स्क्वेअर कट खेळले गेले. क्लासिकल फटका देवकर परमार. वाव. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. काय फटका खेळले गेले देवकर परमारचा. एक जबरदस्त स्क्वेअर कट आणि प्रॉपर बॅकफुटला येऊन कडकडीत 32. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 32 रन झाले धावफलकावरती. खूप टायमिंग दिलं बॉलरने आणि त्याचा फायदा उचलला गेलाय. जबरदस्त मॅच आहे आणि तेवढीच क्रुशल मॅच पाहायला मिळते. बॉलिंगसाठी पराग शिंदे येत आहेत. शेवटची ओव्हर देखील तेवढीच निर्णायक असणार आहे. फायटिंग टार्गेट पर्यंत पोहोचले. बॅटिंग करत असताना डेव्हिल मुकेश रॉयल चेंबूर. 42-45 पर्यंत मॅच गेली तरी बघायला दुसरा डाव मजा येईल कारण की समोर देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पराग.
पराग बॉलिंगसाठी स्ट्रायकेटला ओंकार पाटणे. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल एक जबरदस्त लेग ब्रेक. खूप चांगला बॉल वळवला. दीपकजी पराशर आपलं देखील स्वागत आहे. सोनल साडी त्यांचं फेमस आहे शॉप. आणि महालक्ष्मी ज्वेलर्स पण त्यांचं आहे. काय नाहीये. आणि गोल्ड रेट आता अप आहे. मॅच देखील तेवढीच क्रुशल आहे. 32 रन्सवरती आपण पाहिलं मॅच विकेट आली आहे. ओंकार फुटवर्क थोडं मात्र फसला आणि परागकडे लेग ब्रेक खूप चांगला आहे. खूप वर्ष एक चांगलं क्रिकेट खेळलेत. असलपा संघासाठी देखील कित्येक वर्ष एक चांगलं क्रिकेट खेळले. ग्राउंडवर देखील एक चांगलं क्रिकेट खेळलेत पराग शिंदे. 32 रन्स आणि 3 विकेट गेलेत. न्यू बॅटर करण सोडा येतात बॅटिंगसाठी. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी पराग स्ट्राईक एंडला करण सोडा. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. 40-42 पर्यंत स्कोर कार्ड घेऊन जाणं गरजेचं आहे. डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर. या बॉलवर फुटवर्क चांगले. डाऊन द ग्राउंड बॉल निघून जाईल 4 रनसाठी. इट्स अ बाउंड्री. शॉट ऑफ द मॅच करण सोडा. 90 रन आहे. करण प्रॉपर फुटवर्क होता आणि काय टायमिंग केलं करणने. खूप चांगलं शॉट सिलेक्शन आहे. लेग ब्रेकच्या अगेन्स्ट स्टेप आउट होणं थोडं कठीण आहे परंतु तो स्टेप आउट झाला. चान्स घेतला. कारण की याच्या अगोदरचा बॉल एक चांगला लेग ब्रेक परागने वळवला होता आणि त्याला बीट केलं होतं ओमकारला. पण हा बॉल खूप चांगला मिडल बॅटवर घेतला. 36. अंडरआर्म क्रिकेट जो खेळू शकतो त्याची नजर खूप महत्वाची आहे. क्विक तुमच्याकडे छोटी खेळपट्टी असते. आई साईड तुमची परफेक्ट होते. यामध्ये देखील वन्स अगेन परंतु खेळाडू तिकडे अक्षय येत आहेत. फेकी करतील. डबलचा कॉल दिलाय. 37 रन झाले. फलकावरती 3 विकेट गेल्यात. बेस्ट वर्सेस बेस्ट एक जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळते. आणि बघता बघता आपण पाहिलं तर हा पहिल्या इनिंगचा खेळ मात्र थोडा शिल्लक आहे. मोठ्या स्ट्रोकची गरज असणार आहे. बॅटिंग टीम आपण पाहिलं तर डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर. जबरदस्त बॅटल. बॉलिंगसाठी पराग स्ट्राईक केला. देवकरण परमार. टर्फ क्रिकेटमध्ये देखील देवकरण एक चांगलं क्रिकेट खेळला. या बॉल देखील विथ द स्पिन गॅप मध्ये चांगलं शॉट सिलेक्शन आहे परंतु अक्षय मात्रे. जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली आहे. 38. या ग्राउंडवर अशी फिल्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे आणि फिल्डिंगचा रोल तेवढाच महत्वाचा आहे. 38 रन झाले. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पराग स्ट्राईक एंडला करण सोडा. या बॉल देखील स्वीप करायचा प्रयत्न केला गेलाय. रोहित तिकडे पोहोचतायत आणि एकच रन तिकडे मिळतीये. $39. 39 धावा झाल्या. त्या फलकावर 3 विकेट गेलेत. शेवटच्या बॉलमध्ये फिनिशिंग टच देईल का देवकरण परमार. सर्व या परिसरातील स्थानिक खेळाडू देखील मॅचचा आनंद घेत आहेत. भांडूप आणि भांडूपमध्ये फार पूर्वीपासून क्रिकेटचा नेहमीच क्रेज राहिला आणि खूप चांगल्या लेवलचं क्रिकेट या परिसरामध्ये पाहिलं गेलं. अंडरआर्मचं सर्कल बाउंड्रीचं थोडं क्वचित क्रिकेट इथे खेळलं जातं परंतु 1 to 4 टपली क्रिकेट टॅपचं क्रिकेट भांडूपमध्ये कुठला पण बॉलर आणा त्याच्या अगेन्स्ट मध्ये टॅप भांडूपकर नेहमी मारू शकतात.
यामध्ये देखील फुटबॉल चांगला होता. डीप मध्ये खेळत आनंद आणि आनंदने क्विक स्टंपिंग थ्रो केला तिकडे. येईल विकेट. 40 धावा झाले धावफलकावर. 41 धावांचं टार्गेट आहे. मॅचला जिंकण्याकरिता टीम श्री स्वामी समर्थ अंधेरी. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. एक जबरदस्त बॅटल आहे. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे श्री स्वामी समर्थ अंधेरी. दिवेश मारावे त्यासोबत अक्षय मात्रे. उत्साही मित्रमंडळाचे आमचे आधारस्तंभ विकासजी पाटील आपलं देखील स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. विकासजी पाटील सोबत आलेले सर्व सहकारी आमचे उत्साही मित्रमंडळाचे विकासजी पाटील आपण व्यासपीठावर स्थानापन्न आपल्या मॅरथॉन टुर्नामेंटसाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं असे विकासजी पाटील. उत्साही क्रीडा मंडळ भांडूप म्हटलं तर क्रिकेट दहीहंडी कबड्डी फार पूर्वीपासून हा वारसा जपत आले सर्व. 41 धावांचा पाठलाग करायचा. बॉलिंगसाठी ओमकार पाटणे येत आहेत. पहिली ओव्हर घेऊन डोंबिवलीचे. जबरदस्त बॅटल आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट कोणता संघ चॅम्पियन होईल. मेगा फिनाले. पहिल्याच बॉलवरती टीम मध्ये खेळलेत. विराज तिकडे होते. सिंगल रन मिळतीये. जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील. अक्षय मात्रे स्ट्राईक एंडला. या बॉल स्वीप खेळायचा प्रयत्न करत होता. मिडल बॅटवर बॉल येत. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे. थ्रो केला तिकडे. चेक केलं जाईल.
उसाई मित्रमंडळाचे देखील स्वागत आहे आपल्या समवेत विकासजी पाटील आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार. पहिल्या ओव्हरमध्ये रनआउटचं देखील आपण पाहिलं तिथे अपील केली आहे, चेक केलं जाईल. नॉट आउट आहे. सुरुवात चांगली केली गेली, परंतु बघूयात कशा प्रकारे हा डाव देखील दुसरा डाव रंगेल. 1,11,111चा प्रथम क्रमांक कोणता संघ मात्र बाजी मारेल? द्वितीय क्रमांक 55,555. आकर्ष चषक आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये देखील फ्लिक केलं गेलं गॅप मध्ये, परंतु जबरदस्त फिल्डिंग तिकडे. विराजने चांगला बॉडी बॅलन्स केला. वेल स्टॉप विराज. उसाई मित्रमंडळाचे आपण उपाध्यक्ष उमेशजी परब आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आपलं देखील स्वागत आहे. या बॉलवर लेग ब्रेक जबरदस्त फिरवला, परंतु डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो आणि सॅम्युअल कोम्बिन धग धग जबरदस्त बॉल अडवला गेला सॅम्युअलने पण आणि त्याला साथ दिली मात्र इकडे ऋषी. 3 रन झाले धावफलकावर. चांगला लेग ब्रेक पाहिला गेला ओमकारचा आणि रेडी होते अक्षय की हा लेग ब्रेक एवढा मोठा होऊ शकतो, त्यामुळे टायमिंगला बॅट फिरवली. अनुभव आपला खूप इम्पॉर्टंट आहे. 3 रन झाले धावफलकावरती पहिल्या 3 बॉल मध्ये. स्ट्राईक दिवेश. 4 बॉल 4. यामध्ये देखील स्वीप घ्यायचा प्रयत्न करत होते. फटका थोडा फसताना पाहिला गेलाय. सिंगल रन मिळेल. चांगली बॉलिंग केली ओमकारने. स्टार्ट चांगली केली आहे, परंतु पहिल्या बॉलचा अजून एक बॉल शिल्लक आहे. सातत्य तुमच्यामध्ये पाहिजे. यामुळे फ्लिक केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल. शुभमने एक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि अक्षय म्हात्रेला बाहेर जावं लागेल. शेवटच्या बॉलमध्ये एक रनआउटची विकेट. बॅटर आउट. जबरदस्त थ्रो केला शुभमने. टायमिंगला एक विकेट येते. आता 18 बॉल मध्ये 36 करायचे आहेत. 18 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. रात्री जवळपास 12 वाजून गेलेत, परंतु प्रेक्षकांची देखील गर्दी आणि हेच भांडुपने क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांचं नेहमीच प्रेम राहिलं आहे. जबरदस्त बॅटल आहे. यंदा स्थानिक क्रिकेटच्या देखील 2 मॅचेस आपल्या बाकी आहेत. 18 बॉल 36 करायचे आहेत. बॉलिंगसाठी अक्षय येत आहेत. बॅटिंगसाठी हर्षद. 18 बॉल मध्ये 36 करायचे आहेत. बॉलिंगसाठी आपण अक्षय 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता 36 धावांची गरज आहे. ही ओव्हर खूप निर्णायक आहे. 18 बॉल 36 डबल करायचे आहेत. हा बॉल अगदी खूपच बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला अक्षयने. तिकडे व्हाईट बॉल. 18 चेंडू मध्ये जिंकण्याकरिता 35 धावांचं समीकरण आहे. या बॉल देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. अक्षयला थोडं कमबॅक करावं लागेल बॉलिंग मध्ये मात्र, कारण की क्रुशल मॅच आहे. मेगा फायनल खेळतोय, त्यामुळे त्या फायनल प्रमाणे परफॉर्मन्स देखील होणं गरजेचं आहे. 18 चेंडू 34 धावांची गरज आहे अजूनही मॅचला जिंकण्याकरिता टीम श्री स्वामी समर्थ अंधेरी.
या बॉलवर जबरदस्त टायमिंग करत असताना वाव हर्षदच्या बॅटमधून आपल्याला देखना फटका पाहायला मिळतोय. काय टायमिंग केलं गेलं हर्षदने. रेडी होते लेग ब्रेकला आणि प्रॉपर रीड केला. 4 रन. शॉट ऑफ द फायनल मॅच. प्रॉपर कुठलाच खेळाडू हल्लेला नाहीये. 11 रन झाले धावफलकावर 17 बॉलमध्ये 30 करायचे आहेत. समीकरण बदलताना पाहिले गेले 17 चेंडूंवर 30 धावांची गरज आहे. सतरा चेंडूंवर 30 धावांची गरज. या बॉलवर रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न करत होते आणि वळण दिला बॉलला. अक्षरने चांगलं कमबॅक केलं. लेग बाय मध्ये सिंगल रन मिळतीये. 16 चेंडूंवर 29 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अक्षय. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर चुकी झाली आणि करण सोलाकडून पण होते चुकी. चुकीला माफी नाहीये. बॉल डायरेक्ट भांडूपवरून पवई. 4 रन. अशा चुका करत मॅच मधून तुम्ही बाहेर जाऊ शकता. क्रिकेटच्या भाषेमध्ये आलाय पंजा. रन झाले तर आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 ने पुढे जाईल. 17 धावा झाल्या धावफलकावर. 16 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 24 रनची गरज आहे. 16 बॉल 24 करायचे आहेत. समीकरण बदलताना पाहिलं गेलंय. सोळा चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. मॅचला जिंकण्याकरिता समीकरण थोडं बदललंय. दिवेशला पण माहिती आहे की मॅच आपल्याकडे आता थोडी चुकताना पाहिली गेली आहे. नशिबाची साथ आहे त्यामुळे हे 5 रन मिळाले. 24 रनची गरज आहे. 16 बॉल. या बॉल देखील स्वीप खेळले गेले. संजू तिकडे नॉन स्ट्राईक खेळला आणि धगधग करणारी मॅच पाहायला मिळते. देखील तेवढीच मॅचवर सर्वांचं लक्ष आहे. 15 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 23 रनची गरज आहे. इकडे देखील ऑफ स्टिकला घेऊन खेळायचा प्रयत्न करत होते परंतु सिंगल रन. लेग बायच्या मध्ये 1 रन मिळतीये. एका दुसरीवर सेफ टाकणं गरजेचं. 14 बॉलमध्ये 22 रन्स करायचे आहेत. फायनल कोण जिंकेल यावर देखील सर्वांचं लक्ष आहे. 14 चेंडू आणि जिंकण्याकरिता 22 रनची गरज आहे. स्ट्रायकिंगला दिवेश पारावे एक जबरदस्त खेळ केलाय क्रीडा स्पर्धेमध्ये. यावर देखील स्क्वेअर कट खेळाडू होते तिकडे आणि बरोबर खेळाडूच्या हातामध्ये बॉल जातोय. जबरदस्त फिल्डिंग केली बाळाने देखील तिकडे ओंकारने. 13 बॉल 22 करायचे आहेत. तेरा चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 13 बॉल 22. 13 चेंडू आणि जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 22 रनची गरज आहे. जबरदस्त बॅटल. यामध्ये देखील आतमध्ये आणलाय बॉल. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न केला गेलाय. खेळाडू तिकडे येत आहेत. भव्य दिव्य असं आयोजन पाहिलं गेलं आणि भाई चषकाचा शेवटचा दिवस सुनीलभाई तावडे यांच्या माध्यमातून एक चांगल्या स्तरावर आपण इकडे क्रिकेट पाहिलं गेलं. मागील 3 दिवस इकडे सर्वांनी क्रिकेट एन्जॉय केलं. महिलांचं क्रिकेट देखील पाहिलं गेलं. लहान मुलांसाठी देखील खूप चांगल्या मॅचेस इंटर वॉर्ड मध्ये पाहिल्या गेल्या आणि आज फायनल डे. 12 बॉलमध्ये 21 करायचे आहेत. मॅचला जिंकण्याकरिता टीम श्री स्वामी समर्थ अंधेरी. संडे फंडे सुपर संडे आता मंडे चालू झालाय.
20 रन झालेत म्हणजे अर्धा पल्ला गाठला, अजूनही अर्धा पल्ला गाठायचा आहे. 12 चेंडूमध्ये 21 धावांचं समीकरण मॅचला जिंकण्याकरिता. जबरदस्त बॅटल आपण पाहिली गेली आहे. श्री स्वामी समर्थ अंधेरी त्यांच्या विरुद्ध डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली होती, पण या ओव्हरमध्ये रन्स आले. बॉलिंगसाठी करण सोडाला मात्र जबाबदारी दिली गेली आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. यानंतर स्थानिक गटाची देखील आपण सेमीफायनल खेळवणार आहोत आणि त्यानंतर त्यांची फायनल पण बाकी आहे. आणि सर्व प्रेक्षक मात्र त्या मॅच साठी देखील इकडे आवर्जून वाट पाहतात की ती मॅच देखील पाहण्यासारखी असणार आहे. ओमसाई पॅकर संघ मात्र मेगा फायनल मध्ये गेलाय आणि यानंतर सेमीफायनल असणारी जी 40+ ची सिद्धिविनायक अंधेरी आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर दिर्बा रॉयल्स. म्हणजे एका साईडला विपिन परब आणि एका साईडला दीपल शाला खेळताना पाहायला मिळेल. ती पण बॅटल चांगली असणार आहे. 12 बॉल 21 करायचे आहेत. बॉलिंगसाठी करण सोडा येत आहेत. ही ओव्हर निर्णायक मॅच आहे आणि ह्या ओव्हरमध्ये मॅच मात्र थोडीफार डिपेंड असू शकते, कारण की करणला एक चांगला स्पेल टाकायला लागेल, परंतु दिवेश पण मॅच सोडणार नाहीयेत. पहिला बॉल ऑफ स्टिकच्या आपण पाहिलं तर खूपच बाहेर, व्हाईट बॉल. आता 12 बॉल मध्ये 20 करायचे आहेत. बारा चेंडू आणि 20 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम श्री स्वामी समर्थ अंधेरी. 12 बॉल 20. टायमिंग झालाय 12:21. करायचे 12:20. या बॉलवर चांगलं फुटवर्क होतं. गॅप मध्ये बॉल आणि तिकडे निघून जाईल 4 रनसाठी. चुकीला माफी नाहीये. आणि टायमिंगला मात्र इकडे बाउंड्री येते. समीकरण बदललं. 11 बॉल मध्ये 16 रनची गरज आहे. अकरा बॉल 16. जबरदस्त बॅटल पाहिली गेली आणि मॅच देखील तेवढीच मात्र इकडे फिरताना पाहिली गेली आहे. 11 बॉल 16. रन करा गोळा आणि क्रिकेटचा दैदिप्यमान 16. जबरदस्त बॅटल आहे. या बॉल लेग ब्रेक सन्मान दिला. याचंच नाव क्रिकेट आहे मित्रांनो. चांगल्या चेंडूचं मात्र समाचार घेणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्याकडे पेशन्स खूप पाहिजे. बाउंड्री आल्यानंतर एक सिंगल म्हणजे क्रिकेट आहे. प्रत्येक बॉलवर तुम्ही बाउंड्री मारू शकत नाही. सेन्सिबल सिंगल केला. व्यावसायिक क्रिकेट पाहण्यातून ह्यातून हे शिकण्यासारखी गोष्ट आहे. 10 बॉल मध्ये आता करायच्यात 15. एक बाउंड्रीची मॅच आहे. हे समीकरण मात्र इकडे गणित थोडं बदलताना पाहिलं गेलं. दहा बॉल मध्ये जिंकण्याकरिता 15 रनची गरज आहे. जबरदस्त बॅटल. बॉलिंगसाठी करण, स्ट्राईकरला बॅटर आपण पाहिलं हर्षद. या बॉलवर देखील फुटवर्क चांगलं होतं आणि तिकडे समीकरण देखील थोडं बदलताना पाहिलं गेले. 9 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. स्ट्रायकरला दिवेश. नऊ बॉल मध्ये जिंकण्याकरिता 14 धावांची गरज आहे. श्री स्वामी समर्थ अंधेरी त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर डेव्हिल मुकेश रॉयल चेंबूर. या बॉलवर फटका फसतोय. बाहेर जावं लागेल मात्र इकडे दिवेशला. येते विकेट. बॅटर आउट. परंतु जबरदस्त बॅटिंग केली दिवेशने पण ह्या इनिंग मध्ये. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलं. 9 बॉल मध्ये 10 रन्स केल्या.
करण करण 16 बॉलिंग साठी आपण आतापर्यंत एक चांगली बॉलिंग केली होती आणि विकेट आली आहे. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण तयार राहायचं आहे. सिद्धिविनायक अंधेरी आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर रॉयल्स. एक रन तिकडे सिंगल मिळतीये. 7 बॉल मध्ये आपण पाहिलं तर जिंकण्याकरिता 13 रनची गरज आहे. 7 बॉल 13 करायच्या आहेत. मॅच दोन्ही टीमकडे बॅलन्स एक जबरदस्त मॅच आहे. 7 बॉल 13. सात चेंडूंनी जिंकण्याकरिता 13 धावांची गरज आहे. निर्णायक बॉल आहे या मॅचचा. या बॉलवर जर मोठा स्ट्रोक आला तर मॅच मध्ये कमबॅक करू शकते टीम श्री स्वामी समर्थ अंधेरी. या बॉलवर फटका चांगला आहे परंतु अशा फटक्याला अंडरआर्म क्रिकेटमध्ये जागा नाहीये. बॅटर आउट. आता 6 बॉल 13 करायचे आहेत. जबरदस्त मॅच आहे. 6 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. सहा बॉल मध्ये 13 करायचे आहेत. टॉस साठी याचे दोन्ही कॅप्टन्स सिद्धिविनायक अंधेरी आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल दिल्बा रॉयल्स आणि टीम सिद्धिविनायक अंधेरी टॉस साठी या. बॉलिंगसाठी ऋषी येत आहेत. 6 बॉल 13 करायचे. स्ट्राईक रेटला बनी. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला गेला. बॉल निघून जाईल 4 रनसाठी. क्लासिकल ड्राईव्ह बनीच्या बॅटमधून रन मिळतील 4. शॉट ऑफ द मैच बनी. बनी का हेयर स्टाइल भी अलग ही है. ऐसा लगता है पोर्तुगाल के फुटबॉल के प्लेयर जैसा है. और 4 रन के लिए जबरदस्त मैच है. हेलो हेलो चेक. जबरदस्त मॅच आणि सर्वांचं लक्ष या मॅचवर देखील असणार आहे. पहिल्या बॉलवर बाउंड्री आले. समीकरण बदलताना पाहिले गेले. 5 बॉल मध्ये 9 करायचे आहेत. पाच चेंडूंनी जिंकण्याकरिता 9 धावांची गरज आहे. फायनल फायनल प्रमाणे रंगता आली पाहिजे. बाई चषक कोण जिंकेल. 1,11,000 कोण जिंकेल. या बॉलवर बोल्ड आउट. एक तेरी एक मेरी. ऋषीचं सेलिब्रेशन. बैटर आउट. जो भी था बढ़िया था. जबरदस्त बॉल पाहिला गेला ऋषी यांच्या माध्यमातून आणि बनीला मात्र शांत केलं. बॅटर आउट. 4 बॉल मध्ये आता 9 करायचे आहेत. बॅटिंगसाठी आनंद येत आहे ज्यांनी पहिल्या डावामध्ये एक जबरदस्त फिल्डिंग केली होती.
जबरदस्त बॅटल आहे. 4 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 9 धावांची गरज आहे. स्ट्राईक रेटला आनंद आहे. आनंदने चांगली फिल्डिंग तर केली आणि त्याने आनंद पण दिला. आता बॅटिंग करून टीमला आनंद द्यावा लागेल. 4 बॉल 9 करायच्या. 4 चेंडू 9 धावांची गरज आहे. मेगा फिनाले भाई चषकाची आपण पाहिलं तर पाहतो आहे. स्वप्नीलजी तावडे आणि त्यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असा प्लॅटफॉर्म पाहिला गेला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा आहे. यानंतर एक सेमीफायनल आणि फायनल जी स्थानिक क्रिकेट आपण पाहायला मिळेल. 4 बॉल 9. फिल्डिंग मध्ये देखील बदल केले जातात. स्ट्राईक रेटला आनंद. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. एका दुसरी बाउंड्री येईल का? प्रचंड शांतता आहे मैदानाच्या आतमध्ये. यामुळे स्वीप खेळले गेले. खेळाडू आहेत तिकडे आणि देवकरण परमार काय बॉल अडवला. एकदा फिल्डिंग आवडले सर टाळ्या वाजवा देवकरांसाठी. जबरदस्त फिल्डिंग. अगदी पडले ते खाली. नागाप्रमाणे बॉल अडवला आणि वेल स्टॉप देवकरण. प्रॉपर टायमिंग केलं. 3 बॉल मध्ये आता 8 करायचे आहेत. अमान स्ट्राईक रेटला अमान आहे. 3 चेंडू 8 धावांची गरज. बेस्ट वॉसत बेस्ट आहे. 3 बॉल 8. 3 चेंडू 8 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच फायनल. चेंबूर श्री स्वामी समर्थ अंधेरी त्यांच्या विरुद्ध डेव्हिल इलेव्हन मुकेश रॉयल चेंबूर. जबरदस्त बॅटल. 3 बॉल 8 ला बाउंड्री येईल का? अमन शेख स्ट्राईक एंडला. पहिला बॉल. या बॉल देखील समोर खेळले गेलेत आणि तिकडे देवकरण. 2 बॉल 7 करायचे आहेत. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. आता प्रेक्षक वर्ग प्रचंड पहिलं बोलस की येऊ दे एक बाउंड्री 1 बॉल 3 पण बघायला मजा येईल. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. जबरदस्त बॅटल पाहायला मिळते. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर ऋषी. जबरदस्त बॉलिंग केली ऋषीने. पहिल्या बॉलवर बाउंड्री आली. त्यानंतर विकेट. त्यानंतर 2 सिंगल. आता 2 बॉल 7. बेस्ट वॉसेत बेस्ट. भाई चषकाचा थरार आपण पाहिला गेला आणि भव्य दिव्य असं आयोजन फायनल. 2 बॉल 7 करायचे आहेत. स्ट्राईक रेटला आनंद. या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि आता फटका फसलाय. मॅच मध्ये कमबॅक करत असताना आपण पाहिले तर डेव्हिल इलेव्हन मुकेश रॉयल चेंबूर. जबरदस्त मॅच पाहिली गेली. बॅटिंग साठी रोहित येत आहेत. विराट टी शर्टच्या मागे विराट लिहिलंय. किंग कोहली जगातील सर्वात जबरदस्त फलंदाज. हा यानंतर लगेच आपण टॉस करणार आहोत आणि भाई चषकाच्या खुल्या गटावर आपण पाहिलं तर नाव कोरत असताना शेवटचा बॉल असूनही पेंडिंग आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होऊ शकतं. समोर खेळले गेले. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. भाई चषक मात्र चॅम्पियन होतोय टीम डेव्हिल इलेव्हन मुकेश रॉयल चेंबूर संघ. अभिनंदन. द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर पटकावला गेलाय श्री स्वामी समर्थ अंधेरी. चला टॉस साठी आहे कॅप्टन्स. धीरबा रॉयल आणि सिद्धिविनायक अंधेरी कॅप्टन्स. लगेच टॉस केला जाईल. हा टॉस साठी आहे अंधेरी संघ. दीपल शान एका साईडला, विकास कांबळे. जबरदस्त